नमस्कार मित्रांनो CISF अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेड्समध्ये या पदासाठी भरती निघालेली आहे। या भरतीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता। तर तुम्हाला मित्रांनो सगळ्यात आधी असा इंटरफेस दिसेल। तर इथे तुम्हाला नोटीस बोर्ड दिलेला आहे। तर इथे तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे लिंक दिलेली आहे। तर इथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात जे आहे ते ओपन करू शकता। ओके, आणि संपूर्ण जाहिरात तुम्ही वाचू शकता। तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी इंग्लिशमध्ये दिले आहे आणि त्याच्याखाली तुम्हाला हिंदीमध्ये दिले आहे। तर तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये नोटिफिकेशन डाउनलोड करायचं आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। ओके, तर इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। तर अशा पद्धतीने तुमच्यासमोर मित्रांनो संपूर्ण जाहिरात ओपन होईल। तर याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती माहिती आपण बघूया आणि त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ती माहिती आपण बघणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला 5 मार्चपासून ते तुम्ही 3 एप्रिलपर्यंत करू शकता। तर इथे मेल फिमेल दोघं पण अप्लाय करू शकता। कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे आहेत। तर तुम्हाला मित्रांनो ॲप्लिकेशन जे आहे ते फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत। ओके, खाली तुम्हाला इथे तुमचे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार, ओके, कोणत्या बेसिसवरती होणार आहे तर ती माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे दुसऱ्या पॉईंटमध्ये। त्याच्यानंतर इलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट जे तुम्हाला एजबद्दल माहिती दिलेली आहे। तर तुमचं जे वय आहे मित्रांनो ते 1 ऑगस्ट 2025 पर्यंत कंप्लीट असलं पाहिजे आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते 3 एप्रिल 2025 पर्यंत कंप्लीट असलं पाहिजे। ओके, पुढे वॅकन्सीज दिलेल्या आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला पदाचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथे मेलसाठी किती जागा आहेत, त्यानंतर फिमेलसाठी किती जागा आहेत ही सर्व माहिती इथे दिलेली आहे आणि टोटल मित्रांनो तुमच्या एकूण 1161 जागा आहेत। ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला इथे तुमच्या पदानुसार कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या सेक्टरमध्ये किती जागा आहेत ही सर्व माहिती दिलेली आहे। ओके, ही सर्व माहिती तुम्हाला PDF मध्ये बघून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने इथे सर्व माहिती दिलेली आहे। त्यानंतर इथे महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे, कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू सबमिट देअर ॲप्लिकेशन फॉर वन ट्रेड ऑनली। तर तुम्हाला फक्त एका पदासाठीच अर्ज करायचा आहे। ओके, तुमचा एका पदासाठी तुम्हाला अर्ज आहे तो तुमचा कन्सिडर केला जाईल। तर तुम्ही दुसऱ्या पदासाठी किंवा अजून जास्त पदासाठी जर अर्ज केला तर तुमचा जो पहिला अर्ज आहे तो पहिला अर्ज तुमचा इथे कन्सिडर केला जाईल। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला फीबद्दल महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे। तर तुमची मित्रांनो जी ॲप्लिकेशन फी आहे ती जे ओपन OBC आणि EWS कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पेमेंट ठेवण्यात आलेलं आहे आणि जे कॅन्डिडेट SC ST किंवा जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत तर त्यांच्यासाठी इथे कोणत्याही पद्धतीचं पेमेंट ठेवण्यात आलेलं नाही। ओके, तुम्हाला इथे कोणत्याही पद्धतीचं पेमेंट आहे ते पे करावं लागणार नाही। तर तुम्ही ते फ्रीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, त्यानंतर इथे पुढे तुम्हाला तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे ते इथे सर्व माहिती दिलेली आहे। इथे तुम्हाला ते स्टेप दिलेले आहेत। पुढे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन हा पॉईंट दिलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर 10वी कंप्लीट केली असेल तरी सुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। ओके, तर इथे मॅट्रिक्युलेशन ऑर इट्स इक्विव्हॅलंट असं दिलेलं आहे। तर तुम्हाला इथे ट्रेडचे नाव दिले आहेत। या ट्रेडमध्ये जर तुम्ही ITI केलं असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल। ओके, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। पुढे तुम्हाला इथे मॅट्रिक्युलेशन ऑर इट्स इक्विव्हॅलंट असं दिलेलं आहे। तर तुम्ही मित्रांनो इथे या पदाचं नाव दिलेलं आहे, स्वीपर या पदाचं नाव दिलेलं आहे। तर याच्यासाठी तुम्ही 10वी जरी केली असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट तुम्ही ITI जर केलं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। पुढे तुम्हाला एज लिमिट दिलेलं आहे। तर 18 ते 23 मध्ये तुमचं एज जे आहे ते असलं पाहिजे। ओके, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। तर इथे त्यांनी डेट दिलेली आहे 2/8/2002 आणि 1 ऑगस्ट 2007। तर याच्या दरम्यानच तुमचा जो जन्म आहे तो झाला पाहिजे। ओके, जर तुमचा जन्म याच्या आधी झाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही। ओके, किंवा तुमचा जन्म जर 1 ऑगस्ट 2007 नंतर झाला असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत। तर या दोन ज्या डेट दिल्या आहेत तर या तारखांच्यामध्ये तुमचा जन्म झाला असावा। ओके, तरच तुम्ही ते फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे पुढे कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। SC साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे आणि ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे। ओके, तर इथे हे पॉईंट तुम्ही वाचून घ्यायचे आहेत। पुढे तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड दिलेले आहेत। तर मेल कॅन्डिडेट यांच्यासाठी इथे जे ओपन SC EWS OBC कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 170 सेंटीमीटर हाईट ठेवण्यात आलेलं आहे आणि चेस्ट 80 आणि 85 सेंटीमीटर ठेवण्यात आले। ओके, तर नॉर्मल तुमची 80 भरली पाहिजे आणि फुगून तुमची 85 भरली पाहिजे। पुढे फिमेल कॅन्डिडेट यांच्यासाठी हाईट दिलेली आहे 157 सेंटीमीटर। त्यानंतर इथे तुम्हाला रिलॅक्सेशन कोणाला, ओके, तुमच्या हाईटमध्ये आणि चेस्टमध्ये तुम्हाला इथे रिलॅक्सेशन दिलं आहे। तर जे 7 सिस्टर्स जे तिकडचे राजे आहेत, ओके, तिकडचा जो डोंगराळ भाग आहे
तर त्या कॅन्डिडेटसाठी इथे तुम्हाला रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. तर त्यांच्यासाठी इथे 165 सेंटीमीटर हाईट ठेवण्यात आलेलं आहे आणि फिमेलसाठी 155 सेंटीमीटर हाईट ठेवण्यात आलेलं आहे. आणि जे मित्रांनो एस टी कॅन्डिडेट आहेत, ओके, जे अनुसूचित जमाती एस टी कॅन्डिडेट आहेत, तर त्यांच्यासाठी हाईट 162.5 सेंटीमीटर ठेवण्यात आलेलं आहे आणि फिमेलसाठी 150 सेंटीमीटर हाईट ठेवण्यात आली आहे, ओके. आणि छाती मित्रांनो तुमची 76 भरली पाहिजे आणि फुगून तुमची 81 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर इथे तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड ही माहिती दिलेली आहे. तर ही तुम्ही सर्व पॉईंट तुम्ही मित्रांनो वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे तुम्हाला डिटेलमध्ये तुमची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती सर्व माहिती पुढे दिलेली आहे. तर ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला वाचून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व इम्पॉर्टंट माहिती बघितलेली आहे. आता आपण ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं ते माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे, ओके. तर इथे तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता इथे तुम्हाला कॉन्स्टेबल ट्रेड्समन 2024 असं दिलेलं आहे. तर इथे क्लिक करून तुम्ही जर याआधी या भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे ID पासवर्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून फॉर्म भरू शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही जर याआधी या भरतीचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर ID पासवर्ड माहीत नसेल, ओके, तर तुम्ही इथे फॉरगेट रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही फॉरगेट ID पासवर्ड करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता, ओके. जर तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो इंटरफेस ओपन होईल. तर तुम्हाला इथे सगळ्यात तुमचं नाव टाकायचं आहे. तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. मित्रांनो ही माहिती भरताना तुमचं 10वीचं मार्कशीट तुमच्या समोर ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला इथे माहिती भरायची आहे, ओके. त्यानंतर पुढे तुम्हाला व्हेरीफाय नेम इथे परत तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. इथे कन्फर्म करायचं आहे. जे तुम्ही इथे वरती नाव टाकणार आहात तेच नाव तुम्हाला इथे खाली टाकायचं, ओके. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की हॅव यू एव्हर चेंज नेम, तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. तुमच्या नावात जो बदल झाला आहे तो तुम्हाला इथे नाव तुम्हाला टाकायचं, ओके. तर नावात बदल झाला नसेल तर इथे तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला फादर नेम विचारलं आहे तर तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती ज्या पद्धतीने वडिलांचं नाव आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे स्पेलिंग सगळं करेक्ट टाकायचं, ओके. त्यानंतर व्हेरीफाय फादर नेम, इथे परत तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे. तर इथे तुम्ही वडिलांचं सिंगल नेम टाकू शकता, ओके. इथे परत तुम्हाला वडिलांचं इथे परत तुम्ही सिंगल नेम टाकू शकता. त्यानंतर मदर नेम विचारलं आहे. तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती ज्या पद्धतीने मदर नेम दिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचं आहे. पुढे परत व्हेरीफाय मदर नेम, इथे परत मदर नेम टाका. त्यानंतर तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे फिल करायची, ओके. तर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं वर्ष सिलेक्ट करा. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे महिना सिलेक्ट करायचा आहे, ओके. तर इथे मंथ सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची डेट सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ फिल करायचं आहे. त्यानंतर पुढे परत तुम्ही व्हेरीफाय डेट ऑफ बर्थ, इथे परत तुमचे डेट ऑफ बर्थ फिल करा. तुम्ही इथे जे फिल केलं आहे तीच डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला फिल करायचे आहे. तर सगळ्यात तुमचं वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर मंथ सिलेक्ट करा आणि त्यानंतर डेट सिलेक्ट करा, ओके. पुढे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर परत व्हेरीफाय जेंडर इथे व्हेरीफाय करायचा आहे. पुढे तुम्हाला हा कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता इथे तुम्हाला तुमचे सर्व पर्सनल डिटेल्स इथे दिसेल, ओके. तर पुढे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि पुढे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स ही माहिती भरायची आहे. तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी मोबाईल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर परत व्हेरीफाय मोबाईल नंबर, इथे परत मोबाईल नंबर फिल करा. पुढे तुम्हाला तुमचा ईमेल ID फिल करायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला कन्फर्म ईमेल ID, इथे परत तुमचा मेल ID कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर इथे आय ॲग्री या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला इथे हा कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीने मेसेज दिसेल, यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ CISF ऑनलाईन रिक्रुटमेंट. तर तुमचं मित्रांनो सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती सेंड केलेला आहे, ओके. तर मित्रांनो तुम्हाला तो सांभाळून ठेवायचा आहे. तर इथे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो कॉन्स्टेबल ट्रेड्समन 2024 या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून आता या ठिकाणी ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे. तर इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा पासवर्ड इथे फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला हा कॅप्चा जो दिसतो इथे तुम्हाला फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो इथे मी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड फिल केलेला आहे. पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. आता इथे तुम्हाला मित्रांनो तुमचं नाव दिसेल, ओके. तुमचा मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तुम्हाला वरती.
आता इथे तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. ओके, तर इथे सर्व तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे सर्व तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. ओके, तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि पुढे तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला तुमचं कॅन्डिडेट डिटेल्स ही माहिती भरायची आहे. तर तुमचं मित्रांनो इथे नाव ऑटोमॅटिक येईल, तुमचं फादर नेम आणि मदर नेम इथे ऑटोमॅटिक येईल. ओके, तर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे तर तीच माहिती तुम्हाला इथे येईल. ओके, आता पुढे तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, तर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. तुम्हाला जे कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे ते कॅटेगरी सिलेक्ट करा. पुढे तुमच्याकडे मित्रांनो कोणत्या स्टेटचं डोमासाईल आहे ते तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की हॅव यू मायग्रेटेड फ्रॉम द स्टेट युटी ऑफ युअर ओरिजिन टू अनदर स्टेट. जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये जर स्थलांतर केले असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. ओके, जर तुम्ही स्थलांतर केले नसेल, तुम्ही जर स्वतःच्या स्टेटमधून जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला इथे नो करायचं. ओके, आणि पुढे तुम्हाला माहिती भरायची आहे. तर पुढे तुम्हाला जेंडर विचारलेलं आहे, इथे मेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करा. नॅशनॅलिटी इंडियन ऑटोमॅटिक आलेला आहे. पुढे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारलं आहे, तर तुम्ही तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ते तुमचं इथे सिलेक्ट करा. इथे 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन 4 ऑप्शन दिलेले आहेत. ओके, तर तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला रिलिजन सिलेक्ट करायचं आहे, इथे तुमचा धर्म सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही 1984 मध्ये दंगल झाली होती. ओके, तर तुम्ही त्यांचे जर चिल्ड्रन म्हणजे तुम्ही जर त्यांचे जर मित्रांनो मुलं असाल, ओके, तर मला ते येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. डू यू बिलॉंग टू हिल एरिया. ओके, तुम्ही जर हिल एरियामधून जर बिलॉंग करत असाल तर मला ते येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. एक्स सर्व्हिसमॅन असाल तर येस करा, नाहीतर नो करा. नंतर CISF जे कर्मचारी असतात, ओके, तुम्ही जर त्यांचे वार्ड असाल तर येस करा, नाहीतर नो करा. तुम्ही जर गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असाल, ओके, तर तुम्हाला ते येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. पुढे मित्रांनो तुमचे डेट ऑफ बर्थ इथे आलेलं आहे. पुढे तुम्हाला ट्रेड सिलेक्ट करायचा. ओके, तर मित्रांनो तुम्ही एकाच ट्रेडसाठी तुम्ही अप्लाय करू शकतो. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्हाला ते तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा आहे, तुम्हाला कोणत्या ट्रेडसाठी या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तर तो ट्रेड तुम्ही ते सिलेक्ट करा. पुढे विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क विचारलेला आहे. ओके, तुमच्या बॉडीवरती मित्रांनो जर काही या ठिकाणी तीड वगैरे असेल, ओके, तुमच्या बॉडीवरती मोल वगैरे असेल तर तुम्ही ते देऊ शकता. जर नसेल तर तुम्ही इथे नो मार्क असं टाकू शकता. ओके, आणि मित्रांनो जर असेल तुम्ही ते तुमच्या बॉडीवरती जर मोल वगैरे असेल तर तुम्ही ते मोल ऑन तुमच्या हातावर किंवा पायावर असेल तर तुम्ही देऊ शकता. ओके, पुढे तुम्हाला परमनंट ॲड्रेस विचारलेला आहे, तर तुमचा इथं तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे. त्यानंतर पोस्ट फिल करायचं आहे तुमचं. पुढे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड फिल करायचा. ओके, तर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि तुमचा मित्रांनो जो करस्पॉन्डंट ॲड्रेस आहे जर तो सेम असेल तुम्हाला इथे बॉक्स दिलेला आहे, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला टाईप ऑफ ID कार्ड हे विचारलेलं आहे, तर इथे तुम्हाला मित्रांनो तुमचं ID प्रूफ सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एम्प्लॉयर ID, ऑदर्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, नंतर स्कूल कॉलेज ID, नंतर वोटर ID कार्ड. तर तुम्हाला हे ऑप्शन दिले आहेत, तर तुम्ही ते सिंपल पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमचं ID प्रूफ इथे देऊ शकता. ओके, पुढे तुम्हाला ID नंबर द्यायचा आहे. तुम्ही जे ID प्रूफ इथे सिलेक्ट करणार आहात त्याचाच तुम्हाला खाली नंबर द्यायचा आहे. पुढे तुम्हाला विचारलं आहे की वेदर द डेट प्रिंटेड ऑन द फोटोग्राफ टेकन. तर मित्रांनो तुम्ही जो फोटो इथे अपलोड करणार आहात तर तो फोटो तुम्ही कधी काढलेला आहे तर त्या फोटोची तुम्हाला डेट पण त्या फोटोवरती तुम्हाला द्यायची आहे. ओके, तर तुम्हाला पुढे मी सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला फोटोवरती डेट टाकायची आहे. तर तुमचा फोटो मित्रांनो 3 महिन्या आधीचा असावा. ओके, 3 महिन्यापेक्षा जास्त दिवसांचा आधीचा असेल तर तो इथे चालणार नाही. ओके, ते 3 महिन्या आधीचाच फोटो असावा. तर तुम्हाला इथे येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला विचारलं आहे की हॅव यू एव्हर बीन कॉन्व्हिक्टेड बाय एनी कोर्ट ऑफ लॉ ऑर एनी अदर ज्युडिशियल इन्स्टिट्यूशन. तर तुम्हाला मित्रांनो एखाद्या न्यायालयाने जर तुम्हाला दोषी ठरवलं असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला जर डिसमिस केलं असेल, ओके, तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो तुमच्या सर्व्हिसमध्ये जर तुम्हाला इथे काढून टाकण्यात आलं असेल, जर तुम्हाला काढून टाकण्यात आला असेल तुम्हाला इथे येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. पुढे तुम्हाला स्पोर्टबद्दल विचारलं आहे, तर मित्रांनो तुम्हाला इथे सर्व माहिती वाचून तुम्हाला येस किंवा नो करायचं. ओके, त्यानंतर स्पोर्टबद्दल विचारलं आहे, स्पोर्ट्स अचिव्हमेंट डिटेल्स. तर तुम्ही मित्रांनो स्पोर्टमधून जर अप्लाय करत असाल तुमच्याकडे जर स्पोर्टचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे लेवल दिलेले आहेत, इंटरनॅशनल, नॅशनल, नंतर इंटर युनिव्हर्सिटी, नॅशनल स्कूल गेम्स, नंतर ऑदर्स. तर तुमच्याकडे ज्या लेवलचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे माहिती देऊ शकता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे काही माहिती भरायची गरज पडणार नाही. ओके, असं रिकामच तुम्हाला ठेवायचं आहे.
पुढे तुम्हाला आय हेअर बाय सर्टिफाय या डिक्लेरेशन तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला बॉक्स दिला आहे, याच्यावरती क्लिक करा आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला असा मेसेज दिसेल, कॅन्डिडेट डाटा सेव्ह सक्सेसफुली. इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची. ओके, सर्व माहिती तुम्हाला इथे वाचून घ्यायची आहे. तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. ही सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. सर्व माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला इथे बॉक्स दिला आहे, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला फायनल सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके मित्रांनो, जर तुमची माहिती चुकली असेल तर तुम्हाला इथे एडिट ॲप्लिकेशन ऑप्शन दिला आहे. ओके, तर तुमचं इथे स्पेलिंग वगैरे चुकलं असेल तुम्ही लगेच इथे चेंज करू शकता. ओके, जर तुमचं सर्व माहिती बरोबर असेल तर पुढे तुम्हाला फायनल सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय हॅव सबमिटेड इन ऑल इन्फॉर्मेशन ॲज पर माय कन्सर्न, इथे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं पेज ओपन होईल. आता इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे प्रूफ ऑफ पेज तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर तुम्ही इथे 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करू शकता. तर डॉक्युमेंट तुम्हाला मित्रांनो PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि 1 MB तुम्हाला साईज ठेवायची. ओके, त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे एज्युकेशन सर्टिफिकेटमध्ये अपलोड करायचं आहे. पुढे तुम्हाला डोमा सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो जिथे सर्व माहिती दिली आहे. ओके, तर नॉट मोर दॅन 3 months ओल्ड. तर 3 महिने आधीचा फोटो असेल तर तो इथे चालणार नाही. ओके, तर मित्रांनो तुमचा जो फोटो आहे तो 1 महिना 2 महिने किंवा 3 महिने ह्याच्या आतलाच असावा. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि त्या फोटोवरती तुम्हाला डेटसुद्धा मेन्शन करायचे. ओके, ते तुम्हाला मी आता लगेच सांगणारच आहे कशा पद्धतीने तुम्हाला डेट टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं. ओके, ते तुम्हाला इथे फॉर्मॅट दिलेला आहे. फोटो तुम्हाला 20 KB ते 50 KBच्या आत साईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. आणि साईन तुम्हाला 10 KB ते 20 KBच्या मध्ये तुम्हाला इथे साईज ठेवायची. ओके, तर इथे सर्व माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो फोटो आणि सिग्नेचरची माहिती तुम्हाला तुमच्या या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये पण दिलेलं आहे 33 नंबरच्या पेजवरती. ओके, तुम्हाला 33 नंबरचं पेज तुम्हाला इथे ओपन करायचं आहे आणि इथे तुम्हाला फोटोचे डायमेन्शन दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला साईज 20 KB ते 50 KB दिलेलं आहे. डायमेन्शन तुम्हाला 3.5 सेंटीमीटर त्यांची रुंदी ठेवायची आहे आणि हाईट तुम्हाला 4.5 सेंटीमीटर ठेवायची. ओके, तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. आणि सिग्नेचर तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये 10 KB ते 20 KBच्या आत साईज ठेवायची आहे आणि डायमेन्शन तुम्हाला त्याची रुंदी तुम्हाला 4.4 सेंटीमीटर ठेवायची. ओके, आणि तुम्हाला हाईट 2 सेंटीमीटर ठेवायची आहे. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही साईज करून घ्या आणि तुम्ही ते सेव्ह करून ठेवा. ओके, आणि नंतर तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि बाकीचे डॉक्युमेंट आहेत तर डॉक्युमेंट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. ओके, इथे तुम्हाला सर्व दिलेलं आहे. तर ही माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, ही माहिती तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो आता आपण फोटोवरती डेट कशा पद्धतीने मेन्शन करायची आहे ती माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले तुमचा फोटो तुम्ही पेंटमध्ये ओपन करा. त्यानंतर तुम्हाला ते एचा ऑप्शन दिला. ओके, तुम्हाला इथे एचा सिम्बॉल दिला आहे, या सिम्बॉलवरती क्लिक करा आणि फोटोवरती तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. असा बॉक्स ड्रॉ करून घ्या. ओके, तर पुढे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे डेट ऑफ फोटोग्राफ. ओके, DOP असं टाईप करा. तर तुम्हाला इथे साईज दिली आहे, इथे साईजवरती क्लिक करून तुम्ही साईजसुद्धा कमी जास्त करू शकता. ओके, तर इथे साईजवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथे साईजसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी इथे साईज तुम्ही करून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला मिडलवरती क्लिक करायचं आहे. ओके, इथे लेफ्ट नंतर राईट नंतर इथे मिडल दिलं आहे तर मिडलवरती क्लिक करा. तुम्हाला इथे बॅकग्राऊंड फिल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे व्हाईट ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तर तुम्हाला जेवढा बॉक्स मोठा पाहिजे तेवढा तुम्ही इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर डेट ऑफ फोटोग्राफ तुम्हाला इथे डेट टाकायची आहे. तर ही 3 महिन्याच्या आतलीच तुम्हाला डेट इथे टाकायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डेट टाकायची. ओके, डेटची साईज तुम्ही इथे कमी जास्त करू शकता इथून. तर मित्रांनो ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला ते सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही इथे सेव्ह करू शकता. ओके, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा फोटो सेव्ह होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डेट टाकायची आहे, डेट ऑफ फोटोग्राफ. ओके, तुम्ही कधी तो फोटो काढला आहे ती डेट तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही ते क्लोज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही डेट टाकून घ्या. सर्व डॉक्युमेंटची साईज केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे चूज फाईल या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तुमच्या फाईलमध्ये तुम्हाला इथे तुमचे PDF इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. ओके, त्यानंतर अपलोड या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे.
त्यानंतर फाईल अपलोड सक्सेसफुली असा मेसेज येईल, तुम्हाला इथे ओके करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मी इथे एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवलं आहे. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत. तर तुम्हाला अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करून अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमचं डॉक्युमेंट ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल आणि पुढे तुम्हाला व्ह्यू फाईल या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही व्ह्यू सुद्धा करू शकता. ओके, तुमचं डॉक्युमेंट बरोबर आहे का नाही ते तुम्ही ते व्ह्यू करून बघू शकता. तर तुम्हाला अशाच पद्धतीने सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. ओके, पुढे तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर डॉक्युमेंट हॅव बीन सबमिटेड सक्सेसफुली तुम्हाला असा मेसेज येईल. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मेसेज दिसेल यू आर एलिजिबल फॉर फी एक्झम्पशन. ओके, तर ज्यांना पेमेंट नाही त्यांना असा मेसेज दिसेल. ओके, पण जे मित्रांनो जे कॅन्डिडेट ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस म्हणजे कॅन्डिडेट येतात ओके, तर त्यांना 100 रुपयाचं पेमेंट करावं लागेल. तर तुम्हाला इथे पेमेंटची विंडो ओपन होईल. ओके, तर ज्यांना पेमेंट नाही ते त्यांना डायरेक्ट तुम्हाला असा मेसेज दिसेल यू आर एलिजिबल फॉर फी एक्झम्पशन. ओके, तुम्हाला इथे प्रिंट ॲप्लिकेशन तुम्ही डायरेक्ट प्रिंट करून घ्यायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन ओपन होईल, तुम्ही डायरेक्ट याची प्रिंट घेऊ शकता. ओके, तर तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिलं आहे. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता. ओके, तर तुम्हाला अशा पद्धतीने प्रिंट तुमची सेव्ह करून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समन या भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तर सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर या भरतीच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.